तर मंत्री चंद्रकांत पाटलांचे भोंदू खरात सोबत जवळचे संबंध होते असा आरोप हर्षवर्धन सपकाळांनी केलाय। मुख्यमंत्री होण्यासाठी खराताकडनं अघोरी पूजा केल्याची माहिती आहे असं सपकाळ म्हणाले। खरात प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय। भोंदू बाबावर प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि अधिकारी आज जातील असं देखील सपकाळ यांनी म्हटलंय। सपकाळांचा ट्विट आहे ते आपण पाहूया। सरकारने भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामध्ये प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि 2 डझन अधिकारी जेलमध्ये जातील। अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 2018 मध्ये 1.5 कोटी रुपयांचा निधी दिला होता। फडणवीसांच्या कार्यालयामध्ये त्यावेळी कार्यरत असणारे आणि आता माडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांची खरातची अत्यंत जवळीक आहे। चंद्रकांत पाटलांचे भोंदू खरातशी अत्यंत जवळचे संबंध होते। त्यांनीही मुख्यमंत्री होण्यासाठी खरातकडून अघोरी पूजा केली आहे। भोंदू बाबाचे कारनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 6 महिन्यांपासून माहीत होते, पण त्यांच्या मित्रपक्षातील सहकाऱ्यांनी फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून तंत्रमंत्र आणि अघोरी पूजा करून घेतली। त्यावेळेस फडणवीसांनी भोंदू बाबा अशोक खरात विरोधात कारवाई सुरू केली। भोंदू बाबाच्या निमित्ताने ते आता मित्रपक्ष आणि पक्षातील हितशत्रूंना ब्लॅकमेल करत आहेत असं ट्विट सपकाळ यांनी केलंय।